झिम्बाब्वे विरुद्धच्या करो या मरो सामन्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय। भारताचा क्रिकेटपटू रिंकू सिंग कौटुंबिक कारणामुळे घरी परतलाय। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सुपर 8 सामना हा गमावल्यानंतर भारतीय संघ पुढच्या लढतीसाठी चेन्नईमध्ये दाखल झाला होता। मात्र सराव सत्रामध्ये रिंकू दिसला नाही। रिंकूच्या वडिलांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना ग्रेटर नोएडातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यामुळे झिम्बाब्वे विरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये तो खेळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते। इंग्लंडनं टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। कर्णधार हॅरी ब्रूकच्या मॅच विनिंग शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडनं पाकिस्तानवर 2 गडी राखून मात केली। पाकिस्ताननं इंग्लंडसमोर विजयासाठी 165 धावांचं आव्हान ठेवलं। मात्र प्रत्युत्तरात कर्णधार हॅरी ब्रूकनं पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला। टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये आज न्यूझीलंड आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत। न्यूझीलंडचा सुपर 8 मधला पाकिस्तान विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता। इंग्लंडकडून श्रीलंकेला पराभव स्वीकारावा लागला होता। जर श्रीलंकेला स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर न्यूझीलंडचं आव्हान हे मोडीत काढावं लागणार आहे। आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धा 12 जून ते 5 जुलै दरम्यान होतीये आणि 12 संघांच्या सहभागाची ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये होईल। पहिल्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे आणि दुसऱ्या गटामध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, स्कॉटलंड, आयर्लंड आहे। आयसीसीची इव्हेंट असले की जगभरातले क्रिकेट फॅन्सना उत्सुकता असते ती भारत पाकिस्तान सामन्याची आणि आता पुन्हा हे 2 पारंपरिक संघ महिला टी20 विश्वचषक स्पर्धेमध्ये पुन्हा आमने-सामने येणार आहेत। महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे 2 संघ एकाच गटात आहेत। 14 जूनला ॲझबेस्टान इथे दोन्ही संघांमध्ये लढत होणार आहे। ऑस्ट्रेलिया महिला संघानं पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा 6 गडी राखून पराभव केला। या विजयासह ऑस्ट्रेलिया महिला संघानं 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली। भारतानं प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान ठेवलं होतं। मात्र बेथ मूनने 76 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर केला। रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत जम्मू काश्मीरनं पहिल्या दिवस अखेर 2 बाद 284 धावांपर्यंत मजल मारली। जम्मू काश्मीरच्या सुरुवात अडखळती झाली आणि शुभम पोंडेर आणि येवार हसन 150 धावांची दोघांनी भागीदारी करत जम्मू काश्मीरचा डाव सावरला। दिवस अखेर शुभम नाबाद 117 धावांवर तर अब्दुल समद नाबाद 52 धावांवर खेळत होते। 2024 मध्ये झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातामुळे बॉडी बिल्डर वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला। या स्वप्नांना पुन्हा उभारी देण्यासाठी अवघ्या 6 वर्षांचा रचित पांचाळ ज्युनियर मुंबईशी 2026 या स्पर्धेत मंचावर उतरलेला पाहायला मिळाला। ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डिंग असोसिएशननं आयोजित केलेल्या स्पर्धेत ज्युनियर मुंबईशी 2026 मध्ये 55 किलो वजन गट आणि 23 वर्षाखालील वयोगटात त्यानं भाग घेतला आणि या 6 वर्षाच्या बॉडी बिल्डर रचित पांचाळनं सर्वांचीच मनं जिंकली। आणि तसं इतर काही महत्त्वाच्या बातम्यांकडे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 61 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेबच दिला नसल्याचा प्रकार समोर आलाय आणि त्यामुळे या उमेदवारांना पालिका प्रशासनानं नोटीस बजावल्यात। पुढच्या 15 दिवसांमध्ये निवडणूक खर्चाचा हिशोब न दिल्यास कारवाईचा इशारा दिलाय। मुंबई महापालिकेचा 2026-27 अर्थसंकल्प आज स्थायी समिती अध्यक्षांना सादर केला जाणार आहे। या अर्थसंकल्पात सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांकरता आणखी तरतुदीची शक्यता आहे। तसंच विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे। कल्याण कोळीवाड्यामध्ये शिमगा उत्सव साजरा करण्यात आला। होळीच्या 8 दिवस आधी शिमगा उत्सव साजरा केला जातो। होळीच्या खांबाला रंग लावून खांबाची पूजा करत होळी उभारण्यात आली। पारंपरिक पद्धतीनं शिमगा उत्सव साजरा करण्यात आला। कोकण कन्या एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस या गाड्यांमध्ये अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे। कोकण रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला, त्यामुळे कोकणच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। सांगलीच्या मिरजमध्ये डॉक्टरांनी रस्त्यावर उतरत रस्ते काँक्रिटीकरणाचं काम बंद पाडलं। रस्ता करण्याआधी ड्रेनेजचं काम पूर्ण करावं, मगच रस्ता करावा अशी भूमिका घेत डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काम बंद पाडलं।
सांगलीच्या तासगाव विटा रोडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. वर्सोवा ते मढ सागरी किनारा मार्गासाठी वृक्षतोड केली जाणार आहे. वर्सोवा इथल्या 20 वर्ष जुन्या नाना नानी पार्क उद्यानातील 184 झाडं कापली जाणार आहेत. त्यामुळे उद्यानाचं अस्तित्व धोक्यात आल्यामुळे स्थानिक आक्रमक झालेत. कोकणातील हापूस आंब्याच्या नुकसानीचा पंचनामा करणार असल्याची माहिती फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनी दिली. हापूस आंब्याला आलेला मोहर खराब हवामानामुळे काळा पडल्यानं आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन मंत्री गोगावलेंनी दिलं. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. मुंबईत एका दिवसामध्ये 549 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये चालकांकडून 80,000चा दंड वसूल करण्यात आला. राज्यातल्या वाढत्या अपघातांमुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतला. वेग नियंत्रणासाठी बसमध्ये 80 किलोमीटर प्रति तास मर्यादेचा स्पीडोमीटर बसवण्याचे आदेश दिले. मागच्या वर्षामध्ये ठाण्यात 684 चोरीचे गुन्हे दाखल झाले आणि त्यापैकी 479 आरोपींना अटक झाली आहे. त्यांच्याकडून 4,20,00,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये चोरीच्या घटना वाढल्यात, त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली जाते.